सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजचा वार शुक्रवार आणि मी आताच जे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे ती आहे आपल्या उद्यापनाची तयारी। त्याच्यासाठी फ्लावर जो आहे तो टोटली एक गड्डा मी घेतलेला आहे। आजच्या ह्याच्यामध्ये मी किती माणसाला किती साहित्य घेतलं, किती भाजी घेतली, काय या डिटेल्समध्ये थोड्याशा गोष्टी शेअर करणार आहे। कारण बऱ्याच जणींच्या नंतर मला प्रश्न असतात की ताई थोडंसं माप सांगत जा, कारण आम्हीही करतो, आमच्याही घरी उद्यापन असतं, मग किती माणसाला किती काय हे अंदाज यावा। बरं, आता तुम्ही बघितलं एक फ्लावर मी अखंड घेतलेला आहे। हे बटाटे जे आहेत ते 1 किलोच्या आसपास बटाटे आहेत। तर मी ना 1 किलोच्या 1 किलो बटाटे जे आहेत ती घातलेली होती, कारण माझ्या सुवासनी 7 होत्या, पण आपली फॅमिली, सागरची फॅमिली आणि एखादं लेडीजबरोबर मूलबाळ येतं वगैरे, ह्या दृष्टिकोनातून कमीत कमी 17 ते 18 लोकांचं ह्या हिशोबानं मी स्वयंपाक बनवत आहे। आता तुम्हाला अंदाज येईल की 17 ते 18 लोकांना काय काय लागतं। खडे मसाले काही मी मागवले होते दादाकडून, ते आता म्हणजे काही मसाले बनवणार आहे, शेअर करेन तुम्हाला मी जेव्हाच्या तेव्हा, तर त्याच्यासाठी आणलेले होते ते व्यवस्थित पॅकबंद। कारण तुम्हाला सांगते की त्याला ना हवा जरी लागली तरी काही मसाले असे आहेत की जाळ्या पकडतात, तुम्ही कितीही नाही म्हणा, बघा जाळ्या पकडतात, म्हणून ते व्यवस्थित आहे तशीच पॅकिंग न खोलता मी ठेवून दिलेले आहेत। आता जेव्हा करेल तेव्हा एक वेळ काढून करणार आहे, कारण ते काय गडबडीचं काम नाही। एक पेंडी पूर्ण कोथिंबीर अखंड स्वयंपाकामध्ये गेली माझ्या। टोमॅटो जे आहेत ते 1 किलो आणलेले, पण तेवढे लागत नाहीत। तुम्ही जेव्हा डाळ शिजवता, डाळीची आमटी करणार असाल तर त्याच्यामध्ये हे छोटे टोमॅटो जे आहेत ना मी 3 कट करून टाकले होते। भातामध्ये टोमॅटो किंचितसुद्धा वापरायचा नाही शक्यतो। इतर भातांमध्ये वापरू शकता, पण ह्या भातामध्ये नाही वापरायचा, कारण काय सांगते मी, भात दुसऱ्या दिवशी आंबत नाही, म्हणून सांगते शक्यतो स्किप करून टाका भातामध्ये टोमॅटो वापरणं। तर बघा, आता मी 3 टोमॅटो आमटीसाठी काढले, बाकीचे तसेच राहणार आहेत, त्यामुळे इतर टोमॅटोंचा वापर जास्त प्रमाणात नाही। फ्लावर मात्र एक अखंड घेतला आहे। हा फ्लावर भाजीसाठी नाही, भातासाठी आहे। भाजीसाठी बटाटा आहे, आणि ज्यावेळेला तुम्हाला भाजीसाठी वापरायचं असेल तर त्याचं माप वेगळं असेल, जेव्हा कधी बनवेल तेव्हा दिले किंवा जुन्या ह्याच्यामध्ये आहे। अर्धा किलो डाळ आणलेली होती, त्याच्यातली मी पाव किलो 17 ते 18 लोकांसाठी आमटीसाठी डाळ वापरत आहे। बास होऊन जातं, दिसताना आपल्याला जेवण खूप कमी दिसतं, पण लक्षात ठेवा, आता मी करते खूप दिवसापासून, जवळजवळ मी 16 वर्ष झालं उद्यापन करते, त्यामुळे मला माहीत आहे। तर चला, आता संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे, उद्यापनाचा स्वयंपाक जो आहे तो करणार आहे। पूजापाठ वगैरे झाली, घरातली कामं झाली, आता फक्त राहिलेले फरशी, आता जेवढं लागतंय तेवढं घेणार, मग शेवटला भांडी मांडलेली बरी, कारण यातल्या अजून भरपूर निघणार आहेत। मी माझी सुरुवातीला पूर्वतयारी करून घेतली, कटिंग करणे, चिरून घेणे, धुवून घेणे, आणि बाकीचं जे काय असेल ना शिजवून वगैरे, जसं डाळ बटाटे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आधी पूर्वतयारीमध्ये केल्या। मधल्या ह्याच्यामध्ये थोडंसं घरातलं काम, आवरावर व्हिडिओचं काम हे केलं, आणि डायरेक्टली मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे 4च्या पुढं। बघा, 1.5 तासामध्ये तुमचा स्वयंपाक तयार होतो, तुम्ही ही पूर्वतयारी केली तर। तूप विकतचंच आणलेलं होतं, थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि अर्धवट भरडून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला खिरीमध्ये वापरायचे आहेत। बदाम वगैरे जे काय आहे ते माझ्याकडे नव्हतं, जे अवेलेबल होतं त्याच्यामध्येच हे केलेलं आहे। सुरुवातीला तुपामध्येच काजू जे आहे ते भाजून घेतले आणि शेवया घातलेल्या आहेत। आता इथं माझ्याकडून एक म्हणजे झालेली चूक सांगते, बारीक शेवई येते ना, ती शेवई दुधामध्ये मिक्स होत नाही। ही घरगुती शेवई आहे, हिचा प्रॉब्लेम काय होतो, ही दूध जास्त ओढून घेते। माझी खीर नंतर घट्ट झाली, मी पुन्हा दूध आल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये दूध वाढवलेलं होतं, त्याच्यामुळे ती ओके झालेली होती। पण तुम्हाला एक सांगते की मी जवळजवळ 5 ते 6 मोठी मी शेवया घेतलेल्या आहेत। तुम्ही जर विकतचं घेणार असाल 17-18 लोकांच्या हिशोबानं, तर एक पॅकेट तुम्हाला बास होऊन जाईल। ते बारीक करायचं आणि मग ते वापरा। दूध जे आहे ते कमीत कमी मी इथं जे वापरलेलं दूध होतं ते 2.5 लिटर दूध होतं, म्हणजे 2 लिटर मी दूध वापरलं आणि अर्धा लिटर मी इथं पाणी घेतलेलं आहे। हे झालं माप 17 ते 18 लोकांसाठी। याच्यासोबत तुमचा जर शिरा असेल किंवा दुसरा एखादा गोड पदार्थ असेल तर लक्षात ठेवा, क्वांटिटी कमी करा। पण नुसतंच गोड पदार्थामध्ये तुमची खीर असेल तर तुम्हाला ही 2.5 लिटरची खीर जी आहे ती बास होऊन जाते। अगदी डबल टिबल जरी तुम्ही दिली तरी पण तुम्हाला ती पुरते, म्हणजे कमी पडत नाही। आता जवळजवळ 2-3 चमचे होईल एवढं मी कस्टर्ड घेतलेलं आहे आणि थोड्याशा दुधामध्ये मिक्स केलं। याच्यामध्ये थोडंसं वेलची पावडर, थोडंसं जायफळ जे असतं ना ते सुद्धा खिसून घाला, पण मी वेलचीमध्ये थोडंसं टाकलेलं होतं त्यामुळे तो फ्लेवर होता। चवीनुसार साखर टाकायची आहे। याच्यामध्ये ओन्ली तूपच वापरा, तेल वापरलं की टेस्ट बिघडते।
पूर्ण वापरायचं तर तेलच वापरा, पूर्ण वापरायचं तर तूपच वापरा, पण छान होते. तेलामधली सुद्धा खीर छान होते. मी आधी केलेल्या आहेत तेलामधल्या सुद्धा खिरी. असं याच्यामधली मी साई काढून घेतली आहे, कारण रात्री मी दूध एक्स्ट्रा घेतलेलं होतं. आदल्या दिवशी सांगितलं होतं की मला एक्स्ट्रा दूध पाहिजे, दुसऱ्या दिवशी लागतं, मग ती साई काढून घेतलेली होती. कस्टर्ड पावडर टाकली की त्याला जे टेक्स्चर आहे ते खूप छान येतं. आता 1 किलो बटाटा घेतलेला, 1 किलोच्या 1 किलो इथं बटाटा लागणार आहे. बटाटा आपला पूर्ण पुरला, शेवटपर्यंत पुरला, पण एक म्हणजे शिल्लक राहिला नाही आहे, त्यामुळे 1 किलो माप हे बरोबर आहे. यामध्ये मी काय घातलं आहे बघा, थोडंसं तीळ घातलेलं आहे, थोडंसं कढीपत्ता, कोथिंबीर आणि आलं घातलेलं आहे. मी बाकीचा कुठलाही मसाला बटाट्याला काही घातलेला नाही, कारण याला कांदा चालत नाही, लसूण चालत नाही. बघा मी हे फॉलो करते म्हणून आहे, पण तुम्हाला जर नसेल फॉलो करायचं तर तुम्ही कांदा लसूणसुद्धा वापरू शकता, कारण मी पूर्वी वापरलेले आहेत म्हणून सांगते. मी दोन्ही व्हिडिओ आहेत, कांदा लसूण टाकूनसुद्धा आहेत, सगळंच आहे, पण जसं आपल्याला माहीत होतं तेव्हापासून आपण त्या गोष्टी फॉलो करतो. आता व्यवस्थित सगळं भाजून घेतलं. तीळ थोडंसं का टाकलं, कारण पूर्ण प्लेनच होत होती भाजी, अशी फिकी भाजी लागते, कारण कांदा लसूण थोडंसं असेल, तडका असेल फोडणीमध्ये तर बरं वाटतं ना. चवीनुसार मीठ टाकलं. या भाजीमध्ये पाणी थोडंसं टाकायचं, कारण भाताबरोबर खाणार असाल तर एकदम सुकी भाजी नाही करायची, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं असं लपथप होऊ द्यायचं, झाकून एक शिजवायचं 1-5 मिनिट बारीक फ्लेमवरती. झाली बटाट्याची भाजी झाली. बटाट्यामध्ये मी किंचित मिरच्या टाकल्या होत्या, जास्त तिखट केलेलं नाही, कारण आमटी जी आहे ती आपल्याला झणझणीत बनवायची आहे, बाकी सगळं सॉफ्ट बनवायचं आहे, कारण लहान लेकरं वगैरे असतात. काही माझे अनुभव पण आहेत, भात तिखट झाल्यानंतर वगैरे कानातून जाळ वगैरे काढतो, त्याच्यापेक्षा आमटी ठेवायची आणि बाकीचं सगळं सॉफ्ट करायचं. आता मी आमटीची तयारी करत आहे. जिरं मोहरीची फोडणी दिली, थोडासा हिंग टाकलेला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, आपलं जे तिखट आहे ते सगळं टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये कढीपत्ता आणि जे वाटण केलेलं होतं तेच वाटण, ज्याच्यामध्ये आपण वापरलेले कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, आलं आणि थोडंसं तीळ. बाकी यात खोबरं बिबरं काही घालायची गरज नाही, कारण डाळीच्या आमटीला काही घालायची गरज नाही. बरेच जण घालतात, पण मी नाही घालत शक्यतो, कारण ते ऑलरेडी त्यानं म्हणतात ना आमटीला टेक्स्चर येतं, मग कशाला बाकीचा मसाला वापरा, आणि शक्यतो गरम पाणी वापरायचं. मोठं जेवण तुम्ही कधीही बनवत असाल ना, तर होता होईल तेवढा गरम पाण्याचा वापर करा, लगेच शिजलं पण जातं आणि चव पण बिघडत नाही. हा जो कुकर आहे हा 5 लिटरचा आहे, थोडं कमी म्हणजे एक 4 लिटरच्या आसपास मी बनवलेली होती आमटी. ही आमटी परफेक्ट झाली, 20 माणसाला एवढी आमटी बास होऊन जाते. माझी थोडीशी शिल्लक राहिली होती म्हणून 20 माणसं म्हणते. बरं, आता भाताचं प्रमाण, तुम्ही जेव्हा कधी मसाले भात करणार तर स्पेशली दुकानदारांना सांगायचं की आम्हाला मसाले भातासाठीच तांदूळ पाहिजे, इतर कुठलाही म्हणायचं नाही. मसाले भात, खास मसाले भात म्हणलं की त्याचाच तांदूळ ते देतात. हा तांदूळ कमी याच्यामध्ये जास्त फुलतो आणि भरपूर क्वांटिटीमध्ये होतो. आता मी जो घेतलेला आहे तो 1.5 किलो, 1.5 किलोमध्ये 20 माणसाला परफेक्ट झालं, कारण माझा शिल्लक राहिलेला होता. दुसरा दिवस अखंड जो होता तो आम्ही भात खात होतो, म्हणून मी सांगते की 20 लोकांच्या हिशोबाने तो म्हणजे परफेक्ट आहे. एक कोबी जो घेतलेला होता त्यातला 75% कोबी वापरला आहे, पाव किलो वाटाणा वापरलेला आहे. आता या ठिकाणी बाकी कोणताही मी भाजीपाला वगैरे वापरलेला नाही. शक्यतो ह्या 2च पदार्थामध्ये बनवून बघा, चव छान येते. थोडीशी कोथिंबीर, थोडंसं आलं याचं पेस्ट बनवून घेतली पाणी टाकून. झणझणीतमध्ये जर करायचा भात असेल तर तुम्हाला मसाले वापरावे लागतात. कुठले? जे खडे मसाले असतात ते पावडर करून, पण मी तर कुठलाही मसाला पावडर स्वरूपात वापरलेला नाही, फक्त खडे मसाले टाकलेले आहेत. थोडेसे काजू टाकलेले आहेत आणि स्वच्छ तांदूळ धुवून ठेवायचा नाही, धुतला की डायरेक्टली त्या पातेल्यामध्ये टाकायचा. थोडंसं काय करायचं, इथं हलवायचं आणि झाकून ठेवायचं पाणी उकळेपर्यंत, आणि त्याच्यानंतर पुन्हा लगेचच गरम पाणी जे आहे ते टाकायचं. बघा, भातामध्ये पाणी टाकताना कधीही भाताला पाणी वापरताना म्हणजे डबल वापरायचं. समजा 1 ग्लास जर तुमचा असेल तर कमीत कमी 2 ग्लास तरी आपल्याला पाणी टाकावं लागतं. आणि हा जो मसाले भाताचा तांदूळ आहे ना, याला मला थोडंसं पाणी एक्स्ट्रा लागलं, कारण हा तांदूळ म्हणजे फुलतो व्यवस्थित, पाणी जे आहे ते जास्त शोषून घेतं. झाकून ठेवलं, झालेलं आहे. आता राहिलेलं आहे फक्त पापड. तर चला ताईंनो, साडी नेसली, तयार झाली. ही सिंपल लाईट वेट अशी साडी आहे, फक्त एवढं झाली पदर लय निघाला. तर या साडीसाठी वरती स्क्रीनवरती मी माझा व्हॉट्सअप नंबर देत आहे, कारण इथं मग बऱ्याच जणी म्हणतात कसं करायचं, काय करायचं, तर त्यांच्यासाठी सांगत आहे की तिथे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मला व्हॉट्सअप करा. 950 याची प्राईज आहे. नाव आहे
जिजामाता. आणि ब्लाऊज वगैरे मी शिवून घेतलेला आहे. मला जे आवडले की मी काढते, शिवते. सगळ्याच शिवू शकत नाही, काही मॅचिंग वगैरे करते. आता हा गजरा आहे तो एक मला काढते, थोडा देवीला काढते. कसला थांब जरा, खोलच तर काही दम नाही तिला. दादा आलेत, 7 वाजलेले आहेत. आता पहिला पूजा वाचून घेऊया. स्वयंपाक झालाय, फक्त पापड तळायचे राहिले. आले की पहिला व्हिडिओ लावून बसतात बायकोचा. आणि हे येताना साहित्य घेऊन आले. पहिलं वेगळं काहीतरी द्यायचं ठरवलेलं, पण दादा म्हणले बाई आहे ते आपलं रेग्युलर दे, आपण जे करत आलोय तेच कर. मग आता काय काय घेऊन आले दाखवते मी तुम्हाला. एक म्हणजे टिकल्या, म्हणजे टिकलीचं पॅकेट 7 घेऊन आले. मधलं दूध आहे, माझ्या लक्षात नव्हतं. कसं चिडतात बघा. 7 मेहंदीचे कोण, नेल पेंट एकसारखे कलर आणचाल का नाही, वेगवेगळे कलर घेऊन आले. 7 नेल पेंट. सिंदूर चॉकलेटी आणचाल का नाही, लाल घेऊन आलाय तुम्ही. मी लावते चॉकलेटी लावते, लाल घेऊन आलाय हो. चॉकलेटी छान वाटतोय. हा लाल भडक आहे, शक्यतो लाल कोण लावत नाही. आणि या 7 काजळ पेन्सिल, हे 7 वैभव लक्ष्मी मातेची पोथी. आमच्या इथं मिळते पोथी, आरामात मिळते. इथल्या लोकलमध्येच मिळाली, जास्त कुठे लांब जावं लागलं नाही. तर हे आहे आपलं जे आपण शृंगारचं साहित्य देतो ते साहित्य. केळ पण येणार. आता माझा जरा मी अडकवते आपला असाच. चहा सुरू आहे. भात कसा झाला ते पण बघितलेलं नाही मी. लावलं तसं ठेवून दिले, आता उघडत नाही. कारण कसं की वाफेवरती व्यवस्थित शिजला जातोय. ते उघडझाप केलं ना ते प्रॉब्लेम येतो. या जरी व्यवस्थित म्हणजे थोडाफार कच्चा असेल तरी पण उघडझाप केलं की शिजत नाही व्यवस्थित. त्यापेक्षा आता झाकून ठेवलाय, ते नंतर ज्या वेळेला वाढायचं तेव्हाच काढायचं. बाद झाली 2 चमचे वाढलेले बघितले की आणि कमेंट. स्वयंपाक केल्यानंतर काहीच रुटीन शेअर केलं नाही. पटापट किचन ओटा आवरला, पटापट भांडी घासली, किटोला म्हटलं थोडे फरशी पुसून घे. काय होतं ना की मग शेअर करत बसले ना खूप वेळ निघून जातो आणि दरवेळेला लेट होतोय सगळ्यांना. मग बायकांचं कसं असतं की सांगते, प्रत्येकाच्या घरात जेवण खाणं बनवायचे असतात. संध्याकाळच्या टायमिंगला खूप अवघड होऊन जाते. तरी आदल्या दिवशी सांगितलेलं असतं, मी कधीही सुवासनी देताना ना मी आदल्या दिवशी सुवासनी देते. कारण कसं की मग दुसऱ्या दिवशी त्यांना माहित असते ना की आपल्याला जायचं आहे. अचानक शक्यतो सांगणं थोडंसं हे होऊन जातंय. आता पहिला नैवेद्य पुरतं तरी तळते. केलं कालचं आज स्वच्छ केलं तरी डाग पडले त्याला. काय अवघड आहे. तांबा पितळत आता खरंच सांगते मी, कंटाळा आल्यागत झाले. आता उघडावंच लागतंय नैवेद्यासाठी. झालंय ओके झालाय. कसं काय होते कसं तरी व्यवस्थित झाकून ठेवलं बरं. काय रे तुमचे काय बारा काय पाडणं येते रे बाबा. चिली छान झाल्या 10 रुपये. अगं चिव ते माहित नसणार आहे ग. आता वरण दूध थोडस घालायचं नंतर. का ग असं खीर बनवलेस तू? अरे बाळा हे आपल्या ह्याच्यात शेवाळ्याच्या थोडं दूध घालूया की. दूध आले की नंतर. अरे गोडाला नुसतं मी शिरा नाही बनवला, नुसतं हे बनवले, त्यामुळे थोडस जास्त क्वांटिटी लागते ना. काय पापड चांगला आहे का? चांगलं की.
कसं घुटमळते बघा कसं ना. काय कसं काढलास का? नैवेद्याचा आहे रे ला नैवेद्य. पुस्तक